खाकी वर्दी अंगावर चढवून देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कसोटी खऱ्या अर्थानं आजपासून सुरू झालेली आहे। सध्या यवतमाळसह राज्यभरात संपूर्ण पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। थेट आपण या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंताय साहेब, आजपासून आज पोलीस भरतीचा पहिला दिवस आहे, नेमकं कशी प्रक्रिया राहणार आहे काय सांगा? आपल्याकडे टोटल 150 पोलीस कॉन्स्टेबल आणि 11 बॅट्समॅनसाठी आपलं भरती प्रक्रिया चालू आहे। त्यासाठी टोटल 13,780 उमेदवारांच्या अर्ज आलेल्या आहे। आता तुम्ही बघितलं तरी आजपासून आपण चालू केलेलं आहे। आपलं पूर्ण भरती प्रक्रिया RFIDच्या टेक्नॉलॉजी आणि CCTV यंत्रणेच्या खाली आपण करत आहे आणि पूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आपण पूर्ण सर्वांना दाखवतो पण आहे। कोणत्या पण परिस्थितीमध्ये पक्षपात असा दाखवणार नाही आहे आणि सर्व उमेदवारांच्या कष्ट आणि त्यांच्या परफॉर्मन्सवरही आपलं हे त्यांचा रिझल्ट असणार आहे। मी सर्व उमेदवारांना हे आवाहन करतो, कोणी पण तुम्हाला आमिष दाखवून अशा केले तरी तुम्ही कोणाच्यावर तुम्ही अशा त्यांच्या खाली जाऊ नका। हे पूर्ण प्रक्रिया तुम्ही सर्वांना क्लिअर आहे, टोटल आधुनिक यंत्रणेतूनही होतात। नक्कीच आपण पाहतो की यवतमाळ शहरामध्ये जवळपास अंदाजे 14,000पेक्षा जास्त तरुणींनी या पोलीस भरतीमध्ये अर्ज केलेला आहे। आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। याचे काटेकोरपणे पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली जाते। संजय राठोड, साम TV न्यूज, यवतमाळ।